188 जागा जिंकायच्या आहेत त्याच्यावर बोलतात. ते मतांची आकडेवारी काढत बसले आहेत, कोणाला किती टक्के मतं मिळाली आहेत, स्ट्राईक रेट. पण या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा स्ट्राईक रेट वाढलेला आहे. त्याच्यावरती जर फडणवीस, शिंदे, अजित पवार, सध्याचे देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांना या आत्महत्येच्या वाढलेल्या स्ट्राईक रेटविषयी चिंता दिसत नाही मला. महाराष्ट्र हे अमरावती नाही तर महाराष्ट्र आत्महत्यांचे केंद्र झाले शेतकऱ्यांच्या. आणि का केंद्र सरकार राज्यावरती का सूड घेते का की महाराष्ट्र सरकारनं मोदींच्या पराभवात हातभार लावला. महाराष्ट्र राज्यानं बहुमत गमावलं मोदींनी महाराष्ट्रामुळे, त्याच्यामुळे या शेतकऱ्यांवर सूड घेतला जातोय का अशी शंका आणि चिंता आम्हाला वाटते. मग शेतकऱ्यांसाठी जी धोरणं राबवली जात आहे, वचननाम्यात सांगितलं जात आहे, मग राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी कोणती धोरणं राबवली नाहीत किंवा राबवली जात नाही. आजही शेतकरी कर्जबाजारी आहे. माननीय उद्धव ठाकरे यांनी जे त्यांचं कर्ज माफ केलं तो त्यांना शेवटचा मिळालेला दिलासा मुख्यमंत्री म्हणून. त्यानंतर गेल्या 2.5 वर्षात सरकारकडून शेतकऱ्यांसाठी कोणतीही ठोस योजना समोर आली नाही. अनेकदा गारपिटी, अवकाळी पाऊस, दुष्काळ या चक्रात शेतकरी सापडलेला आहे. पण सरकार जागेवर नाही. सरकार आता विधानसभेच्या कामाला लागलं आहे. सरकारला मतं विकत कशी आणि कुठे घ्यायची याची चिंता आहे. शिवसेनेला 9 जागा कशा मिळाल्या किंवा महाविकास आघाडीला 31 जागा कशा मिळाल्या ह्याच्यावर त्यांचं संशोधन सुरू आहे महाराष्ट्रात. पण अमरावतीसारख्या ठिकाणी महत्त्वाच्या त्या जिल्ह्यात इतक्या मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या करतो ह्याच्यावर त्यांचं कोणतेही भाष्य मला दिसलं नाही. केल्यामुळे न्यायालयाने संताप व्यक्त केला. अशा अनेक प्रकरणामध्ये वेळकाढूपणा आहे ना. फक्त शिखर बँक घोटाळा आहे का? एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जे आमदार आणि खासदार